असा आमचा अचानक भयानकमध्ये प्लॅन झाला. मी, अमोल, आप्पा शेट आणि मान्याबाई गेलो डायरेक्ट आम्ही आदमापूरला पोचलो आणि थेट डायरेक्ट रांगेकडे लागलो, कारण आपल्याला बाळूमामाचं दर्शन घ्यायचं होतं. असा हरिपाठ ऐकत आम्ही दर्शनाला सुरुवात केली. दर्शन झालं, बाहेर आलो, भंडारा लावला आणि अमोलबाईंना आमच्या काय मागितलं लवकर लग्न म्हणजे लवकरात लवकर येऊ दे, पदरात बरोबर. आपला मिनी ब्लॉग थोडासा मोठा आहे, कारण टोटल आपण तिथं गेल्यानंतर सर्व दाखवतो. हे बाळूमामाचं पूर्ण मंदिर आहे, असं आहे बघा. गेलो आम्ही नारळ फोडायला. पहिल्यांदा गेलो तिथं आणि अगरबत्ती ठेवली, नारळ फोडायला दिला. काकाने असा नारळ मस्तपैकी फोडून दिला. हे वाक्य तुम्ही स्टॉप करून वाचलं तर बाळूमा कोण होते तुम्हाला कळायला वेळ लागणार नाही. असे बाळूमाचं मंदिर वगैरे बघून आम्ही थोडासा प्रसाद घेतला आणि आलो डायरेक्ट आपण नाश्ता करायला. मस्तपैकी मिसळपाव घेतला, चहा पिला. इकडं आला तर ही बर्फी घ्या, आपल्या डोळ्यासमोर बनवून देतात. कोल्हापुरात थोडंसं काम केलं आणि आम्ही डायरेक्ट निघालो घरी. उशीर तर झालाच होता, पण काय करणार, आपल्या नोवाला म्हणलं पहिल्यांदा आरसे लावूया, कारण तिला न्यायचं होतं मुंबईला. असं नजर लागू नये म्हणून चप्पल बांधलं आणि रात्री 3 वाजता उठून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. हळूहळू असा प्रवास करत पुण्यात पोचलो. तिथं थोडासा चहा पिला, म्हणलं लोणावळ्यात थोडासा टेक घेऊया आणि असा व्ह्यू बघायला भेटला. लोणावळ्यामध्ये नुसता फॉगीच झाला होता. मस्तपैकी असा फॉगी व्ह्यू बघून आपण जर्नीला सुरुवात केली आपल्या. तुम्ही पण मुंबईला गाडीवरून कधी येत असाल तर असं मिडनाईटला निघा, हा सकाळचा व्ह्यू तुम्हाला हमखास बघायला भेटतो. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट पोचलो घरी. तुम्ही पण असा ट्रॅव्हल केला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा.